गेले 2 दिवस झालं घरात काम चाललेलं आणि माझी हालत बघा, पूर्ण माझे डोळे वगैरे पूर्ण सुजलेत कारण झोपच नव्हती. त्यामुळे आज पूर्ण रूम क्लीन करत होते. दिवस आज त्यातच गेला की दोन्ही रूम क्लीन करायचे होते कारण घरात ड्रेनेजचं काम झालेलं. त्यामुळं पूर्ण धूळ साठलेली, एवढं कव्हर केलेलं तरी पण साठलेली. बट ठीक आहे म्हटलं की आज मग पूर्ण क्लिनिंगमध्येच दिवस घालवला. की एवढी सगळी भांडी घासून ठेवली होती, फक्त लावायची राहिली. तर हे आहे की जो पाईप बाहेर काढायचा होता रूममधनं, किचनच्या रूममधून बाहेरच्या पार्किंगमध्ये फ्लोअरमध्ये काढायचा होता. तर ते काढायचं 2 दिवस झालं काम चाललेलं. फायनली ते आज कंप्लीट झालं, कालच कंप्लीट झालं. मग आज मी पूर्ण रूम क्लीन केलं. काल जर तुम्ही या रूमच्या हालत बघितली असते ना, खूप जास्त खराब होती कारण पूर्ण सगळीकडे धूळ धूळ आणि हे सगळं एवढं कव्हर करून ठेवलं होतं स्टिचिंगचं वर की कशात धूळ नको जायला. पण फायनली आता थोडंसं वरती काढून सेट करायला लागणार आहे कारण काम पण करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेवढे कामं माझे पेंडिंग आहे, तुम्ही बघू शकताय. आणि केसांमध्ये एवढी धूळ गेलेली की माझ्या केसाचा पूर्ण बँड वाजलेला. बट म्हटलं की आज ठीक आहे, उद्या चांगला असा हेअर वॉश करेल कारण एवढी धूळ झाली, पूर्ण केस असं कडक कडक झालेले. म्हटलं आता व्यवस्थित फक्त गुंता काढून घ्यायची, पोनीटेल घालून घ्यावी, बाकी तर काय करू शकत नाही. आता खूप लेट झालेला, एवढं खराब झालेलं की ते बघायलाच नको वाटत होते. आणि फायनली मग नंतर मी सगळे भांडे लावून घेतले की घर एवढं छान दिसतं, काय करायलाच नको वाटतं. चहा ठेवून घेतला, एक साईडला डाळ लावली. आज फक्त डाळ आणि भात एवढाच मेनू करणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये कारण खूप जास्त कंटाळा आलेला. म्हटलं की ठीक आहे, आजचं असंच ॲडजस्ट करूया. चहा घेतला छान असा गरम गरम. त्यानंतर कामं तर एवढे पेंडिंग पडलेत की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 3-4 दिवस गेलेत की आज येणार, उद्या येणार, आज उद्या येणार, हे करण्याच्या नादात ते पूर्ण माझं जे काम होतं ते पेंडिंग पडलं. आता काही करून करायलाच लागणार आहे, कवर केल्याशिवाय तर ऑप्शन नाही आहे. त्यानंतर चहा घेतला आणि तुम्हाला एक दाखवायची गोष्ट म्हणजे की माझं नाकातली जी चमकी आहे त्याचं की त्याचे 3 स्टोन होते, ते 2 स्टोन कधी निघून पडले मला कळलंच नाही. मी सडन बघितलं मगाशी की अरे हां, त्याचे खालचे 2 स्टोन पडून गेलेत आणि एकच राहिला. म्हणलं ठीक आहे, बघू आता खाली गेल्यानंतर खरेदी करू म्हटलं, तोपर्यंत आहे ते आहे. त्यानंतर हे लटकन मी किती दिवस झाला आणून ठेवलेली, ही माझी साडी आहे आणि माझंच ब्लाऊज आहे, त्यासाठी एवढे सुंदर भेटलेले की ते बघता क्षणी मला आवडलेले आणि मी ठरवले की नाही हे घ्यायचे. घेऊन आणून ठेवलेत बट लावलं नाही किंवा ब्लाऊज लवकर माझा स्टिच झाला नव्हता. फायनली परवा स्टिच केलेला आणि आत्ता काही करून मला हे 2 ब्लाऊज स्टिच करायचे कारण एका आजींचे ब्लाऊज आहेत ते, आणि त्या आजी मला मागाशी खूप जास्त ओरडून गेल्यात, त्यामुळं मला करायला लागेल. त्या म्हटलं सगळ्यांची कामं करते आणि माझेच ठेवले. सो बाय, भेटूया नेक्स्ट वेळ.